आसपासच्या दुःख, तणाव, इतर गोष्टी ज्या देव म्हणा, साहित्य म्हणा, कला म्हणा, चैतन्य गोष्टी आहेत. एक दुसरं पण जग आहे, जड. ते पण तितकंच आपल्याशी संबंधित आहे. त्याच्याशी आपला रोजचा तणाव म्हणा आहे, जगणं आहे, त्याचे धागे दिवस जुळलेले आहेत. आता त्या गोष्टीकडे तर म्हणजे कविता म्हटली की ती भावभावनांची सगळी गुंतागुंत त्यांचे बारीक चित्र रेखावण्यामध्ये गुंतलेली असते. पण जड विश्व नसतं, त्याच्याविषयी फार येतं सुद्धा, पण तितकं लक्ष जात नाही. पण तीच गोष्ट गझलमध्ये जर येत असेल, गझलला त्याच्यातनं जर काय आपला आवाज मिळत असेल तर तो कसा असू शकेल. ही कलाकारी जे गझलकार आपल्या कवितेमध्ये आणतात, आपल्या गझलमध्ये आणतात, त्याचं एक महत्त्वाचं नाव आहे कैलास गांधी, दापोलीचे कवी. आणखीन मला स्वतःला गझलमध्ये गझल म्हटली की सुफी आणि तत्त्वज्ञान आणि साक्षात्कार या सगळ्या आवडीची कविता आहे. पण अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी बाजूला पडतात. आणखी आपल्यासमोर ज्यांच्याशी आपलं रोजचं जगणं जोडलेलं आहे त्या गोष्टी आपल्या हातावर पडतात. मग काय गाडी असेल, ट्रेन असेल, मेट्रो असेल, टपरी असेल, रस्ता असेल, खड्डा असेल, वगैरे वगैरे या गोष्टीशी अत्यंत अमेझिंग यांची रूपं गझलेमध्ये बघायला मिळतात. फार कमी कवींनी या गोष्टीशी गझलेचा धागा जोडलेला आहे. ज्यांनी हा धागा जोडलेला आहे त्याच्यामध्ये कैलास गांधी याचा समावेश आहे. म्हणजे इतर गोष्टी म्हणजे आमच्या मराठी कवी कुठलाही कवी हा जर देखे रवी ते देखे कवी असं म्हणणं आहे की जे दिसत नाही की त्या गोष्टी गझलमध्ये आणा. पण त्यालासारखं कवी हा ज्या समोर गोष्टी आहेत, घराचा माईक असेल, स्टेज गोष्टी असेल, याच्याशी आपला काहीतरी संबंध असू शकतो. आणखी तो फार मार्मिक आहे. ते वाचल्यावरती कळते की अच्छा हे आपल्याला माहितीच नव्हतं काय काय गोष्टी असू शकतात. तर तशा शेरांचा पाठलाग करणारा, तसे शेर आपल्या गझलमध्ये आणणारा आणि तसे सुद्धा आपली गझल सिद्ध करणारा जो कवी आहे तो कैलास गांधी आहे. दापोलीचा कवी आहे, आपलं सशक्त नाव. त्याची ही जी पद्धत आहे शेरांमध्ये ही वेगळी ही भावना आणण्याची, जे 3 शेर पुन्हा तुमच्या लक्षात येईल की ते शेर कसे आहेत. सगळी चित्र तुमच्या परिचयाची आहे. पण तुम्ही अशा पद्धतीने त्या गोष्टी कधी पाहिलं नसेल जे तुम्ही शेरामध्ये आणलेले शेर असेल त्याचे. JCBच्या आवाजाने थवे उडाले, JCBच्या आवाजाने थवे उडाले. JCB सारखा शब्द किंवा सूत्र गझलमध्ये येऊ शकेल कोणती कशी गोष्ट आहे. JCBच्या आवाजाने थवे उडाले, JCBच्या आवाजाने थवे उडाले, झाडांची जगावयाची इच्छा मेली. JCBच्या आवाजाने थवे उडाले, झाडांचीही जगावयाची इच्छा मेली. तो तशी असा आहे की मैत्रिणीचा रुमाल पडलेला सापडला. छोटीशी गोष्ट आहे, बारीकशी गोष्ट आहे, अशी गंमत आहे बघा. मैत्रिणीचा रुमाल पडलेला सापडला, मैत्रिणीचा रुमाल पडलेला सापडला, परत करू का उद्या तिला की जपून ठेवू. मैत्रिणीचा रुमाल पडलेला सापडला, परत करू का उद्या तिला की जपून ठेवू. तिसरा शेर असा की पुन्हा केबिन मधून बेल आली, पुन्हा केबिन मधून बेल आली, पुन्हा मी चेहऱ्याचा घाम पुसला, पुन्हा मी चेहऱ्याचा घाम पुसला. कैलास गांधी.